नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत हळदीची भाजी. हो, कच्च्या हळदीची भाजी, जी फक्त हिवाळ्यामध्येच भेटते. तर यासाठी आपण येथे कच्ची हळद अर्धा किलो घेतलेली आहे. सुरीच्या साहाय्याने हळदीच्या वरची साल आपण काढून घेणार आहोत. हळद खिसून घेऊयात. हळद आपल्या हेल्थसाठी खूपच फायदेशीर आहे, त्यामुळे वर्षातून एकदा तरी आपण कच्च्या हळदीची भाजी खाल्लीच पाहिजे. हळद खिसून झालेली आहे. तर आपण गॅसवर कढई ठेवूयात. कढईमध्ये भरपूर तूप घालायचं आहे. येथे आपण 1.5 वाटीच्या जवळपास तूप घालणार आहोत. कच्च्या हळदीच्या भाजीमध्ये पाणी अजिबात घातलं जात नाही आणि तूप भरपूर प्रमाणात घातलं जातं. तूप गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. येथे मी 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा चांगला फ्राय झाला की यामध्ये खिसून घेतलेली हळद घालायची आहे. आणि तुपामध्ये आपल्याला हळद व्यवस्थित परतून घ्यायची आहे. जवळपास 20 मिनिटं झाली आपण तुपामध्ये अशीच हळद परतत आहोत. हळद शिजून तयार झालेली आहे. येथे आपण 1 वाटी आलं लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेला आहे, ते घालायचं आहे. लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवली तर लहान मुले सुद्धा अगदी आवडीने खातात. आता यामध्ये 1 वाटी दही घालूयात. मिक्स करून भाजी तूप सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने बनवलेली आणि महिनाभर टिकणारी हळदीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब